जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोंदिया शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विविध ठिकाणी पारंपरिक नृत्य सादर करत आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेचं दर्शन घडवलं। गोंदिया शहरात आदिवासी बांधवांच्या वतीने भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते। पारंपरिक वाद्यांच्या तालावर लोकनृत्य सादर करत रॅलीत उत्साहात जल्लोषात पाहायला मिळाले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा खासदार राजेंद्र जैन यांनी रॅलीचं स्वागत करीत आदिवासी बांधवांना पुलाव वितरित करीत त्यांनी आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। रॅलीच्या मार्गावर विविध ठिकाणी आदिवासी बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्य आणि वाद्यांच्या गजरामुळे संपूर्ण गोंदिया शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। गोंदिया शहरासह ग्रामीण भागातही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या रॅलीच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि एकजुटीचं दर्शन घडलं। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। राजू भैया काय सांगाल, जागतिक आदिवासी दिवस आहे। जागतिक आदिवासी दिवस आहे आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी शतशत नमन। आणि आजचा दिवस आमचे सर्व आदिवासी बांधवासाठी फार महत्त्वाचा आणि गौरवाचा आहे आणि महत्त्वाचा आणि गौरवाचा असल्यामुळे हे भगवान बिरसा मुंडाची जे आणि आदिवासी जागतिक दिवसची हे जे रॅली आणि हे सर्व पारंपरिक पद्धतीने सर्व हे जे आम्हाला दिसून राहिला हे आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे। आणि ह्या आदिवासी जागतिक दिवसाच्या निमित्त भगवान बिरसा मुंडाच्या चरणी शतशत नमन आणि सर्व आदिवासी बांधवांना शुभकामना। थँक्यू। आमचे नेते आदरणीय अमिताभ पटेल यांनी आज जागतिक दिनानिमित्त आणि आमचे दूरदूरच्या लोक येतात त्यांच्यासाठी खूप सोयीचा मार्ग त्यांनी काढलेला आहे। मी आपण समाजातर्फे जिल्हाधिकारी नाते मी त्यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24